ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळमधील मातंग समाज मंदिर परिसरात नळाला गटारीचं पाणी, आरोग्याचा प्रश्न गंभीर। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील मातंग समाज मंदिर परिसरामध्ये पाण्याच्या पाईपलाईन लीकेज झाल्यामुळे नळाला गटारीचं पाणी येत आहे। त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे। या परिसरात गटारचे पाईप बसवण्याचं काम मागील काही दिवसापासून सुरू होतं। यावेळी संबंधित ठेकेदाराकडून सदर पाणी पुरवठ्याची पाईपलाईन लीकेज झाली होती, परंतु संबंधित ठेकेदार त्या पाईपचे लीकेज न काढताच गटरचे काम पूर्ण करीत आहे। पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गटारी चिकटून आहेत, त्यामुळे वारंवार सातत्याने गटारींचं पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये घुसत असल्यामुळे नागरिकांना गटारीचं पाणी प्यावं लागतंय। त्या भागात गेल्या कित्येक दिवसापासून नळाला दूषित पाणी येत आहे। यावेळी स्थानिक अर्ज विनंत्यानंतरही नळावाटे गटारीचंच पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत। नळ सोडल्यावर सुरुवातीला किमान 20 ते 30 मिनिटे नळावाटे गटार मिश्रित पाणी येतं, त्यानंतर हळूहळू चांगली पाणी येते। याबाबत वारंवार विनंत्या अर्ज करूनही परिस्थिती सुधारत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागत असल्याची शक्यता आहे। यामुळे साथीचे रोग, जुलाब, उलट्या, गॅस्ट्रोसारखे आजार पसरण्याची शक्यता आहे। आधीच आजाराची संख्या वाढती आहे आणि पंचायत नळाला घाण पाणी देतं असं चित्र बघायला मिळतंय। याचे काय परिणाम जनतेला भोगावे लागतील याची थोडीही जाणीव नसल्याने आता या समस्येकडे गट विकास अधिकारी लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। महानकर न्यूजसाठी बस गोंडा कडेमनी तारदाळ।